तर बघा काय बघायचंय, कंट्रोल सिस्टम चालू करायचंय. त्यात पहिला बेसिक कंट्रोल सिस्टमचा. ठीक आहे. आता सब्जेक्ट कोणते कोणते आहेत पुढे तुम्हाला? नाही आयडिया. तर बघा कंट्रोल सिस्टम शब्द तर ऐकला. आता कंट्रोल सिस्टम नाही झालं, पहिल्यांदाच आहे, पहिल्यांदाच बघायला तुम्हाला झालंय. काय कंट्रोल सिस्टम मध्ये काय सांगता येईल शब्दांवर ना? हे बघा लागलाय तुम्ही, हे बाकीच राहू दे. ठीक आहे, हे काय बघू नका. इथे इमेजेस आहेत, जरा इथं आहे तिथं आहे. याच्यावरून काय लक्षात येते काय कंट्रोल सिस्टम मध्ये? ओके, ठीक आहे. म्हणजे इनपुट आउटपुट आहे तिथं, इनपुट अँड आउटपुट. पुढं ओके, मध्ये सिस्टम आहे त्याच्या. ठीक आहे, म्हणजे ही अशी सिस्टम आहे आणि याला इनपुट आहे, याला आउटपुट आहे. ओके, सिस्टम आहे, त्याला इनपुट आहे, आउटपुट आहे. मग असं कुठलं आहे? आता हे फॅन बघायला लागला तुम्ही, फॅन मध्ये पण हेच आहे ना. इनपुट काय आहे त्याला? करंट आहे, इलेक्ट्रिकल इनपुट आहे त्याला, इलेक्ट्रिकल इनपुट आहे. आउटपुट काय आहे? मेकॅनिकल आउटपुट आहे, म्हणजे ब्लेड त्याचे फिरायला लागले. ठीक आहे, म्हणजे याला मेकॅनिकल आउटपुट आहे. ठीक आहे, मेकॅनिकल आउटपुट. तसंच अजून कोणतं एक्झाम्पल आहे? ट्यूबलाइट आहे. ट्यूबलाइट मध्ये काय आहे? इलेक्ट्रिकल इनपुट आहे, त्याचं इन द फॉर्म ऑफ लाईट आउटपुट आहे. ठीक आहे. परत तुम्ही गाडी चालवताय, गाडी चालवण्याला ऍक्सिलरेटरला इनपुट देता तुम्ही, म्हणजे तिथं काय मेकॅनिकल इनपुट आहे. ऍक्सिलरेटर तुम्ही वाढवला, मेकॅनिकल चेंज, स्मॉल चेंज इनपुट मध्ये. आणि आउटपुट म्हणजे काय तिथं? गाडी पुढे जाते, मोशन त्याची आउटपुट आहे. ठीक आहे. अजून असे काय काय एक्झाम्पल सांगू शकताय? अजून काय काय एक्झाम्पल सांगू शकताय? अजून काय काय एक्झाम्पल सांगू शकतो सांगा. थर्मोमीटर आहे, थर्मोमीटरचं काय आहे? टेम्परेचर इनपुट असतं त्याला, बरोबर. आणि आउटपुट मध्ये काय दिसतं आपल्याला? रिडिंग दिसतंय त्याचं. म्हणजे टेम्परेचर इनपुट आहे, आउटपुट मेजरमेंट, मेजरिंग रिलेटेड आउटपुट आहे, डिफ्लेक्शन आहे त्याचं, असं आहे. किंवा तुझा आतला पारा असतोय, तो पारा लेवल चेंज करतोय त्याची, हे आउटपुट आहे. तर अशा सगळ्या सिस्टम्स आपल्याला इनपुट आउटपुट मध्ये डिफाईन करता येतात. ओके, तुमची पण आहे एक सिस्टम. म्हणजे तुम्ही एखादं ऑब्जेक्ट बघताय, ठीक आहे, ते ऑब्जेक्ट डोळ्यानं दिसलं, काय ते इनपुट आहे. ते डोळ्यानं दिसणं म्हणजे ते रेज आत गेले, इनपुट आहे. आणि ते ऑब्जेक्ट बघून जे तुम्ही क्रिया करणार आहे त्यानंतर पुढं, ते म्हणजे आउटपुट. म्हणजे ते उचलणार, घेणार. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि त्याच्यात बघा, आता ते थोडस डीप मध्ये सांगायचं झालं, समजा एखादा पाण्याचा ग्लास आहे. ओके, पाण्याचा ग्लास तुम्हाला दिसणं म्हणजे हे काय झालं? हे तुमची सिस्टम आहे टोटल. पाण्याचा ग्लास दिसणं म्हणजे इनपुट, डोळ्यात आत इनपुट गेलं, ते कंट्रोलर आहे, प्रोसेस झाला पूर्ण. बॉडी म्हणजे प्लांट आहे, पायानं चालत गेला तिथपर्यंत, कंट्रोलरनं सिग्नल दिला प्लांटला, चालत जा बाबा, चालत गेला. आणि प्लांट मध्येच हात पण आहेत, त्यानं तुम्ही उचलला, पाणी पिलं.
ठीक आहे. तर या कंट्रोल सिस्टमच आहेत. अशा पद्धतीच्या सिस्टम आपल्याला कंट्रोल म्हणजे ह्याच्यात मॉडेल करता येते. आता अजून काय तुम्ही म्हणू शकता, अजून दुसरं बरं, हे तर झालं किरकोळ. आपण हे करायचंय का पुढे जाऊन? नाही. म्हणजे कंट्रोल सिस्टम शिकून आपला अप्रोच एवढा आहे का? नाही. फॅन डिझाईन करणं हे आपलं काम नाही. फॅन बिन करणं. ठीक आहे. समजा फॅन डिझाईन करायला तुम्हाला महिन्याला 1,00,000-1,50,000 रुपये पगार मिळाला तर डिझाईन करा. पण देत नाहीत ना तेवढं. फॅन डिझाईन करण्याला एवढा पगार थोडीच आहे. हा, अनलेस डिझाईन करून स्वतःची कंपनी चालू केला तर त्याच्यापेक्षा जास्त मिळतात. पण आपलं काम कुठं आहे? समजा DRDO आहे. DRDO तिथं मिसाईल तयार होते. ओके. तर तिथं बघा, तिथं काय सिस्टम आहे? मिसाईल तयार होण्यापाठीमाग त्या मिसाईलची सिस्टम इमॅजिन करा थोडस. मिसाईल मध्ये काय केलं तुम्ही? ती एंटायर सिस्टम आहे. त्याचा सीपीयू म्हणजे त्याचा कंट्रोलर आहे आणि त्याचे थ्रस्टर्स म्हणजे तो प्लांट आहे पूर्ण. सीपीयू थ्रस्टर्सला सिग्नल देणार आणि थ्रस्टर त्या प्रकारे पुढे जाणार आहेत. ठीक आहे. तर त्याच्यात कशा त्याला आपण जर सेपरेट करायचं म्हणलं त्या गोष्टीला, बघा समजा मिसाईल ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत सोडायचं आहे. ठीक आहे. एखादं ओके, समजा असं मिसाईल आहे. हा ए पॉइंट आहे. ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत सोडायचं आहे. ओके. तर कशी प्रोसेस असते त्याच्यात? इथं पुढे सेन्सर्स असतात त्याच्यात. ते सेन्सर्स काय करतात? जीपीएस कोऑर्डिनेट्स त्याला दिलेले असतात की या पॉइंटचे, ज्या पॉइंटला जायचंय त्या पॉइंटचे. ठीक आहे. समजा एक्स वाय हे जीपीएस कोऑर्डिनेट्स आहेत. तर हा काय करतो? पण कंटिन्युअसली तो पॉइंट तो तो कंटिन्युअसली डिटेक्ट करतो. तो प्रत्येक जीपीएस कोऑर्डिनेट मॅप करतो आणि हे पॉइंट आले का हे चेक करतो. जर येत नसतील तर तो काय करतो? आदल्या कंट्रोलरला सिग्नल देतो. हा कंटिन्युअसली मॉनिटरिंग करलाय आणि आदल्या कंट्रोलरला सिग्नल द्यायला की अजून आलं नाही, अजून आलं नाही, अजून आलं नाही. ठीक आहे. आणि ज्यावेळी मग हा असा पुढे 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 जातो म्हणजे अजून आलं नाही, ज्यावेळी असा सिग्नल येतोय त्यावेळी थ्रस्टर्स ऑन राहतात. पुढे तो सिग्नल काय देणार आहे? आता जवळ आले. थ्रस्टर्सचं स्पीड त्यावेळी काय म्हणजे जे इग्निशन आहे त्यांचं ते कमी होतंय. मग जवळ आले म्हणल्यावर कमी होणार. ठीक आहे. आणि तो काय म्हणणार? इथं आल्यावर आलाय तुम्ही एक्झॅक्टली पॉइंटला, एक्झॅक्ट पॉइंटला आलाय. इथं थ्रस्टर्स ऑफ झाले. पुढे त्याची ट्रॅजेक्टरी डिटेक्ट करणार कोणत्या पॉइंटला हिट करायचं. ठीक आहे. कंट्रोल सिस्टमचा पार्ट आहे सगळं. अजून कॉम्प्लिकेटेड कंट्रोल सिस्टम्स काय काय आहेत तुम्ही विचार करा फक्त. आपली पृथ्वी इथं आहे. ठीक आहे. तुम्ही समजा इस्रो मध्ये गेला. इस्रो मध्ये तुम्हाला या कॉम्प्लिकेटेड सिस्टमचा स्टडी करायचा तिथं. इथं आपली पृथ्वी आहे आणि याच्या भोवती या ऑर्बिटमध्ये इथं चंद्र आहे. ओके. ह्याच्यापेक्षा जास्त अंतर आहे असं समजू नका. एवढं अंतर आहे, ह्याच्यापेक्षा जास्त अंतर आहे. हा फिरायला आलाय कंटिन्युअसली. त्याचं फार जास्त स्पीड असते. म्हणजे एका सेकंदाला अराउंड 1,000 ते 1,500 किलोमीटर पुढे जाणार आहेत. 1,000 किलोमीटर आपण धरू. सेकंद. किंवा इझिली तुम्हाला जर याचा अंदाज नाही आला तर अजून छोटा आकडा घेऊ. 100 किलोमीटर पर सेकंद. एवढा फास्ट चाललाय तो, एवढं जास्त स्पीड आहे त्याचं. आणि याच्यावर आपल्याला इथनं पाठवलेलं रॉकेट इथं लँड करायचं आहे. ठीक आहे. इस्रोचा ज्यावेळी इस्रोचे सायंटिस्ट होते, जे आपलं मंगळयान होतं, जे
हे झालं, क्रॅश झालं ना. डार्क मूनच्या म्हणजे चंद्राच्या डार्क साईडला, अंधाऱ्या बाजूला तिथं लँड करायचं होतं ते. आपण इथं बसून लई शिव्या दिले त्यांना ज्यावेळी ते फेल झालं त्यावेळी. काय एवढं कळत नाही काय, असं असतंय काय कुठं. 500 कोटी घातली होती तर 500 कोटी पाण्यात गेली, काय फायदा झाला नाही. दिले शिव्या. मोदींना कळतं की आता मोदींचं काय आहे त्यात, पण त्यांना बी दिल्याशिवाय, इस्रोच्या डायरेक्टरना दिल्याशिवाय. पण गोष्ट किती कॉम्प्लिकेटेड आहे बघा थोडस. आणि का आपण मागं पडतोय, कारण आपल्या इथली लोक तेवढं नॉलेजच मिळवून झालेत. ठीक आहे, अभ्यासच करून झालेत. कारण तिथे जाऊन हे करायचं आहे, या कॉम्प्लिकेटेड कंट्रोल सिस्टमचा अभ्यास करायचा आहे आम्हाला. आम्ही सायकल पर्यंत आमची मदल कंट्रोल सिस्टम, पॅन्डल मार पुढे गेली, इनपुट आउटपुट. तिथे तसं नाही. विचार करा, एक एक ऑब्जेक्ट आहे, चंद्र म्हणजे एक ऑब्जेक्ट आहे समजा, तो 100 किलोमीटर पर सेकंद या स्पीडने फिरायला आलाय. एक्झाम्पल आहे, ह्याच्यापेक्षा जास्त स्पीड आहे त्याचं. 100 किलोमीटर पर स्पीडने फिरायला आलाय, पर सेकंद या स्पीडने फिरायला आलाय. आपली पृथ्वी पण फिरायला आली ना, पृथ्वी पण फिरायला आल्या, ती स्वतः पण पुढे चालल्या आणि त्याचं स्वतःचं रोटेशन पण आहे, त्या पण स्पीडने पुढे चालल्या. ती 2 स्पीड आहेत त्याच्यात, एक फॉरवर्ड आहे, एक सेल्फ रोटेशनल आहे, स्वतःच्या भोवती रोटेशनल स्पीड आहे. आणि इथनं आपल्याला रॉकेट लॉन्च करून, किंवा आपलं जे रॉकेट आहे मंगळयान, चंद्रयान इथनं लॉन्च करून, इथनं ते इथं 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 पाठवा. आता इथं नाही ना, चंद्र कंटिन्युअसली फिरायला आहे. तुम्हाला वाटत असेल की इथं पाठवायचं आहे, नाही, पण ते ऍक्च्युली कुठं पाठवायचं आहे, ऍक्च्युली कुठं पाठवायचंय त्याला, इथं पाठवायचं आहे. समजलं का. म्हणजे चंद्र काय असेल ते 2 महिन्यात 4 महिन्यात ज्या पोझिशनला, ज्या एक्झॅक्ट स्पॉटला येईल, मार्जिन ऑफ एरर समजतंय का तुम्हाला. मार्जिन ऑफ एरर हे अंतर एवढा आहे समजा. किती झालं, 10 लाख झाले काय, 10 लाख किलोमीटर, ह्याच्यापेक्षा जास्त आहे, पण अंदाज घ्या फक्त. या आकड्यानेच आपण थरथर थरथर कापतोय. ऍक्च्युअल आकडे आले ना, तर मग अजून हादरतोय आपण. 10 लाख किलोमीटर अंतर आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला असं करायचंय, एक प्रॅक्टिकली समजून घ्यायला, एक छोटासा मार्बल आहे. ठीक आहे, तुम्ही कुठं उभारलाय, समजा तुम्ही विश्रामबाग मध्ये एखाद्या बिल्डिंगवर उभारलाय, आणि तिथनं आपल्या नदीच्या पलीकडे जी सांगलवाडी आहे 10 किलोमीटर, तिथनं तुम्ही मार्बल फेकायचा आहे. आणि तिथं जी पाईपलाईन आहे, म्हणजे समजा टेरेसवर त्यांच्या पाईपलाईन असेल, उभी पाईप ठेवायची, आणि त्या पाईपच्या होलात बरोबर तिथनं पडला पाहिजे. आणि तुम्ही ज्या बिल्डिंगवर उभारलाय विश्रामबागला, ती बिल्डिंग पण कंटिन्युअसली फिरायला लागल्या, म्हणजे स्पीडनं पुढे चालल्या, तो मार्बल पण स्पीडनं पुढे चाललाय. फेका. हा, गेलं पाहिजे त्या. हे जर तुम्हाला जमलं इथं बसून, तर तुम्ही म्हणायचं काय मोदींना जमतंय, काय इस्रोला जमतंय, टेक्नॉलॉजीच नाही. असं कुठं असते काय, 150 कोटी लोकसंख्या, एवढं जमत नाही ना. अरे करून दाखवा. जावा तिथं, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्टडी करता ना, तुमचंच काम आहे तिथं, जावा बघा जमतंय का. हा, एवढं सोपं नाही ते. त्याचा अभ्यास कंट्रोल सिस्टम, हे बेसिक आहे पहिला. बेसिक मध्ये आमची नाकी नऊ यायला आली. तिथं तर करायचं झालं, ती सिस्टम स्टडी करायची झाली तर घ्यायला देणार आपण, पण जायचं आहे तिथं. पैकी काय काय म्हणणार, नाही जायचं आम्हाला, राहू दे. इथं खेळत बसा. पण आयुष्यात काय तर ध्येय पाहिजे ना, शेवटी काय तर पाहिजे, बरोबर, तरच मजा आहे पुढं.
तर अशा एवढ्या कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहेत ह्या. तर इथं काय होतंय बघा, ऍक्च्युली काय होतंय. तुम्ही इथनं लॉन्च केलं, बरोबर, रॉकेट लॉन्च केलं, ठीक आहे. रॉकेट लॉन्च केल्यानंतर कंटिन्युअसली या रॉकेटमध्ये ह्या चंद्राचा मूनचा डाटा फीड आहे. तो किती स्पीडनं पुढे चाललाय, किती डिस्टन्सवर आहे, हे फिक्स आहे. आता त्याला जायचं इथपर्यंत, पण तो कंटिन्युअसली याची पोझिशन पण मॉनिटर करणार आहे. ते पण कोऑर्डिनेट्स त्याचे मॅच होणार. मग हा जवळ येणार इथं, मग हा जवळ येणार, हा पण जवळ गेला, हा जवळ येणार, हा पण जवळ गेला, हा इथं आला, हा पण इथं आला. आता त्याने डिटेक्ट केलं, आलोय जवळ आता, ठीक आहे. मग त्यानं काय केलं, आता पूर्ण कंट्रोल सिस्टमवर डिपेंड आहे तिथल्या त्या रॉकेट मधल्या. हे का बघा कंट्रोल सिस्टमवर डिपेंड आहे. आता इथनं इथपर्यंत सिग्नल पाठवायला, म्हणजे तुम्हाला एक अंदाज देतो, लाईटचं स्पीड सगळ्यात जास्त आहे. सूर्यापासून इथं पृथ्वीपर्यंत एक किरण यायला 7 मिनिटं लागतात. 7 मिनिटं लागतात, एवढा डिले आहे. 7 मिनिटं, 7×7=42, 420 सेकंद लागतात, ठीक आहे. आपलं चंद्र अराउंड 1/5 अंतरावर असेल. जेवढं सूर्याचं अंतर आहे त्याच्या 1/5 अंतरावर आपलं पृथ्वीपासून चंद्र असला असं आपण समजू. म्हणजे याला जर मी 5 न भागलं तर एक 80 सेकंद लागणार आहेत मला इथनं ह्या रॉकेटला सिग्नल पाठवायला आणि तिथून धडकून परत रिटर्न यायला. 80 सेकंद. तुम्ही घड्याळ लावून बघा, घड्याळ असं टिक 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 बघत बसायचं. 80 सेकंद किती मोठा वेळ आहे तो, ठीक आहे. आपल्याला 80 सेकंद किरकोळ आहे, नाही, घड्याळ असं समोर धरायचं आणि 80 सेकंद बघत बसायचं त्याच्यावर, मग कळतंय की किती मोठे आहेत 80 सेकंद. एक सिग्नल तुम्ही इथनं पाठवला, तिथनं रिप्लाय यायला तुम्हाला 80 सेकंद जाणार आहेत, ओके. आणि इथं आता हा चंद्राच्या जवळ पोहोचलाय ही यान, आणि त्याला डिसिजन द्यायचा, आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे त्याला कुठं लँड करायचं, काय तो स्पॉट बघायचा आहे तिथं चंद्रावरचा एकदम, कारण तो चंद्र पण फिरायला आलाय ना. नाही सॉरी, चंद्र नाही फिरत. चंद्र फिरतोय का? हा, स्वतःभोवती फिरतोय नाही, ठीक आहे. ते लॉक पोझिशन मध्ये पृथ्वी आणि तो, म्हणून एकच बाजू दिसते. आणि आपल्या लोकांनी काय डिरिंग केलं की आपण जी बाजू दिसत नाही त्या बाजूला लँड करायचं, अंधाऱ्या बाजू. मग तिथं काय असणार आहे, त्याला स्पॉट शोधायचा आहे. आता लँड करायचा, पहिला त्याला चंद्र शोधायचा आहे, तिथपर्यंत जायला कंटिन्युअसली त्याची पोझिशन मार्क करायला लागलाय, त्याच्यातले एरर्स इलिमिनेट करायला लागलाय आणि त्या पोझिशनला चाललाय. त्याचे कंटिन्युअसली हाय डेफिनेशन कॅमेरे चंद्राला पण मॉनिटर करायला लागलाय. इमेज प्रोसेसिंग कंटिन्युअसली चाललंय सगळं. आणि मग तो तिथे जाऊन ते स्पॉट शोधणार, त्या स्पॉट बद्दल सगळे डिटेल्स अनालाइज करणार की ते स्पॉट, त्याचे जे रॉकेटचे थ्रस्टर्स आहेत, म्हणजे रॉकेट लँड होण्याची जी पोझिशन आहे त्याची पाठीमागचे त्याचे फिन्स आहेत जे लँड होतात, रॉकेटला उभे ठेवतात, ते प्रॉपरली लँड होणार का नाही. समजा तिथं जमीन अशी ओबडधोबड आहे, तिथे लँड करून चालेल का, मग ते लँड होताना रॉकेट हे पण शोधायला लागले, म्हणजे त्या चंद्राच्या त्या जमिनीवर जाताना ती जमीन पण शोधायला लागली कुठं सपाट आहे ती. आता तुम्हाला वाटते का पृथ्वीवर बसून कंट्रोल रूम मध्ये बसून ती जमीन दिसणार आहे आणि तिथं त्याला तुम्ही इन्स्ट्रक्शन देणार आहे. ऑलरेडी ती इन्स्ट्रक्शन द्यायला 80 सेकंद जातात आणि त्याचा रिप्लाय यायला, बाबा इन्स्ट्रक्शन पोहोचल्या का नाही, त्याचा रिप्लाय यायला 80 सेकंद जातात. पण 80 सेकंद जाऊ दे, जरा जास्त वेळ होते. तुम्ही 1 मिनिट कन्सिडर करा, चला 1 मिनिट जाते. इथनं सिग्नल पाठवायला 1 मिनिट, यायला 1 मिनिट. तुम्हाला एक सिग्नल तुम्ही पाठवला, ओके म्हणलं, तुम्हाला कळणच गेलंय का नाही तिथं सिग्नल, त्याला सिग्नल धडकायला 1 मिनिट, रिटर्न यायला 1 मिनिट. म्हणजे समजलं का तुम्हाला, ह्याच्या कंट्रोल सिस्टमच्या हे जे रॉकेट असणार आहे या कंट्रोल सिस्टमनं सगळे डिसिजन घ्यायचे, आतल्या कंट्रोल सिस्टमनच. आणि तिथं जाऊन त्याला सगळं हे परफॉर्म करायचंय, त्याला जमीन शोधायची आहे, परत त्याला लँड होताना त्याची पॅराशूट डिप्लॉय करायचे आहेत,
प्रॉपर सर्टन हाईटवर आल्यानंतरच डिप्लॉय करायचे आहेत. त्याच्या आधी डिप्लॉय करून चालणार नाही, त्याच्यानंतर बी डिप्लॉय करून चालणार. उशिरा डिप्लॉय केलं तर त्याचं स्पीड डिसेंडिंग होताना, रॉकेट ज्यावेळी डिसेंड होतंय खाली त्यावेळी त्याचं स्पीड वाढते बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जर ते उशिरा डिप्लॉय झाले पॅराशूट तर त्याचं लँड व्हायच्या आधी स्पीड जास्त असणार आहे, बरोबर. लँड व्हायच्या आधी स्पीड जास्त, ते क्रॅश होणार, पडणार. जर लवकर डिप्लॉय झाली तर चंद्रावर वातावरण नाही ना काय, त्यामुळं ते रॉकेट चंद्रापासून परत बाहेर जाणार डिप्लॉय झालं की. हे आहे, या गोष्टी आहेत. कसं करायचं त्याला परत थ्रस्टर्स आहेत पुढं. ते थ्रस्टर्स पण प्रॉपरली इग्नाइट व्हायला पाहिजे. ज्यावेळी जमिनीच्या पोझिशनला पोहोचतो त्यावेळी स्पीड एकदम 0 करायला, ते डिसिजन कंट्रोल सिस्टमने घ्यायचं आहे. ओके, लक्षात आलं. हा इम्पॉर्टन्स आहे त्याचा, म्हणून शिकायचा आहे आपण. समजा तुम्हाला हे नाही आवडलं, तुम्हाला आता इमर्जिंग कंपनी आहे स्पेसएक्स, तिकडे तुम्हाला रिझ्युमे द्यायचा आहे, तुमचा पाठवायचा. स्पेसएक्स काय करायला लागले आता लक्षात आलं तुम्हाला. एक यान त्यांचं परवा त्यांनी एक सक्सेसफुली प्रोजेक्ट केला, म्हणजे त्यांनी एक एक्झिक्युशन केलं. काय केलं बघा, ही समजा ही पृथ्वी आहे, या पृथ्वीवर त्यांनी एक त्यांचं असं स्टेशन उभारलंय जिथं हे जिथनं रॉकेट स्पेसमध्ये पाठवले जातात, ठीक आहे, त्यांचं सेंटर, टेक ऑफ आणि लँडिंग सेंटर, ठीक आहे. स्पेसएक्स मेन जे आहे रॉकेट सेंटर ते इथं आहे. त्यांनी इथनं लॉन्च केलं रॉकेट, सॅटेलाइट, त्याला वर सॅटेलाइट होता, माहिती आहे ना. रॉकेट हे असं आहे हो का, आणि हे जे टिप असते ह्याच्यावर सॅटेलाइट लावले जातात, आणि हे जे असतं सगळं हे काय असते, सगळं फ्युएल टँक असतो पूर्ण. हा पूर्ण कम्प्लीट फ्युएल टँक आहे. इथं त्याचे सॅटेलाइट आहेत, सॅटेलाइट तिथं त्यांना वर पाठवायचे होते. त्यांचं हे घेऊन गेलं हवेत, सॅटेलाइट आपल्या पृथ्वीच्या बाहेर गेले, स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये जाऊन ते फिरायला लागले. ह्याला त्यांनी परत आणलं जमिनीवर. इतर वेळी काय करत होते, त्याला समुद्रात म्हणजे डिस्ट्रॉय करत होते, पडत होते, त्याला समुद्रातच पडत होते, ते आणत नव्हते. म्हणजे आपले जुने लोक, नासा, इस्रो, ठीक आहे. हे काय म्हणला, नाही बाबा, त्याला परत युज करायचा आम्हाला. ह्यात तर सगळं आहे ना, सगळी सिस्टम यात आहे, मेकॅनिकल सिस्टम, इलेक्ट्रिकल सिस्टम, सगळ्या रॉकेट इंजिनिअरिंगचं सगळं ह्यात आहे. हे तर काय, हे काय कोण बी देणार आहे. हे मेन आहे, हेच तुम्ही समुद्रात पाडून डिस्ट्रॉय करत होता. तो म्हणला मी परत आणणार. लोक म्हणली शक्यच नाही, लय अवघड आहे. तो म्हणला दाखवतो तुम्हाला. गेलं ते परत रिटर्न येताना विचार करा, ह्यो डोम आहे एवढा मोठा, बंब आहे, बंब म्हणजे जे आपला ट्रक असतो का नाही, असे 100 ट्रक एकावर एक लावलेत. एवढं वजन आहे, 400-500 टन. हे एवढं वजन, हे 2 चॉपस्टिक वर त्याला लँड करायचं आहे. अशा तुम्ही बघा युट्यूबवर व्हिडिओ आहे, असे 2 आर्म आहेत त्याचे, आणि त्या आर्मवर ते येऊन रॉकेट लँड झाले. हा, रॉकेट पहिला पृथ्वीच्या बाहेर होतं ना, इथं होतं. पृथ्वी फिरायला लागल्या, म्हणजे हे फिरायला लागले कंटिन्युअसली, हे पुढे चाललंय, पृथ्वी फिरायला लागल्या, पुढे चाललंय. ओके, ह्याचं स्पीड आहे, हे यायला लागले खाली. ह्यानं हा जो बंब आहे पूर्ण, ह्यानं बघायला लागलाय हा कंटिन्युअसली, कोऑर्डिनेट्स आहेत त्याचे. पण कोऑर्डिनेट जरी असतील तरी हे फिरायला लागले ना, पृथ्वी फिरायला लागल्या, मुव्हिंग ऑब्जेक्ट आहे तो. त्या मुव्हिंग ऑब्जेक्ट वर त्याला लँड करायचं आहे. आणि 2 चॉपस्टिक म्हणजे चायनीज लोक खात्यात बघितले ते काट्या, तशा काट्या आहेत या, आणि त्या काट्यावर लँड करायचं त्याला. हे येत आहे असं वरनं खाली, थ्रस्टर्स आहेत या साईडला, वरनं पहिला आला खाली, थ्रस्टर्स आहेत, त्यानं बघितली पोझिशन,
पोझिशन लॉक झाली ती. आणि इथं गेल्यानंतर, याच्या जवळ गेल्यानंतर थ्रस्टर्स ऑन करायचे आणि त्याला त्याचं स्पीड 0 करून त्याला ह्या 2 चॉपस्टिकच्या मध्ये ठेवायचं आहे. ओके. जर तुम्ही म्हटला तर आपण ती व्हिडिओ पण बघू शकतोय. मला बघूया, बघता येते का ती व्हिडिओ. ऑफलाईन म्हणते की. काय पासवर्ड? 29. ती गेलंच. ठीक आहे, हे कनेक्ट झालं. ओके. रॉकेट लँडिंग. हा बघितला का व्हिडिओ? हाच आहे बघ. 175 मिलियन व्ह्यूज आहेत. ठीक आहे. स्पीड किती आहे बघितलं का? 820. ते बघा, यायला लागली. दिसत देऊ, बंब आहे, तो बंब इथं आहे. इथं इथं बघा. 2 चॉपस्टिक आहेत अशा, 4 माहित. करा असलं काय तर, तुम्ही करा, आम्हाला बोलवा बघायला. बघितला का व्हिडिओ? आणि एकदा बघायचंय. ते दिसना पण. That's scary. Hey, slow down.
काय कोऑर्डिनेशन असेल त्याच्या आतल्या सिस्टमशी सोबत विचार करून बघा. पहिला त्यानं जमिनीवर लँड करून दाखवलं होतं, नंतर ह्याच्या पुढे गेला तो त्यानं 2 काट्यांवर लँड करून दाखवलं. हेडिंग काय आहे बघा त्याचं. हा 70 मीटर टॉल. तुम्ही जरा समजून घ्या. ओके 70 माझ्या आकडे जरा चुकले. 70 मीटर टॉल आणि 300 टन आहे त्याचं वेट. 300 टन. 300 टन तरी पण लई झालं. 300 गुणिले 1000 माहिती नाही 1000 किलो म्हणजे 1 टन. हा बघा. आणि ट्रॅव्हलिंग ऍट 2700 माइल्स पर आवर. ते किलोमीटर पर आवर मध्ये करा, गुणिले 2.5 करायचं त्याला रफली. ठीक आहे, किती होते? 27 3000 जरी धरलं, 6 आणि पुढे 1.5 7.5 7,500 किलोमीटर पर आवर. हा म्हणजे एका मिनिटाला किती जाते ते? 7,500 किलोमीटर पर आवर भागिले 60 केलं, किती झालं? तुम्हीच करा म्हणा. 7,500 भागिले 60 12 ठीक आहे 12.5 म्हणजे 125 किलोमीटर पर सेकंद रफली. 125 किलोमीटर पर सेकंद. हा एवढ्या स्पीडने चाललंय ते. द एंटायर हे बघा, entire software stack for the Falcon 9 rocket is believed to contain over 1,000,000 lines of code. This include all systems from launch to landing. 10 लाख लाईन्सचा कोड आहे आणि तो एक्झिक्यूट व्हायला आलाय पर सेकंद. काय म्हणलं बघा इथं, हे पण पॉइंट वाचा. टेस्टिंग and iterations often landing to significant amount of code being modified and improved over time. इथं नाव कोणाचं आहे? हा जायला पाहिजे ना तिथपर्यंत. आम्ही इथंच आहे अजून. का शिकायचं आहे कळालं का? जन्माला आलोय तर काय तर चांगलं काम करून जायचं जाताना. हे बघा, हे 2 चॉपस्टिक आहेत त्या. टेकलं काय? वर टेकते, वर असे हुक आहेत 2 त्याच्यावर टेकले. आपल्याकडं लोक आहेत चांगली,
पण आपली लोकांना प्रॉपर डायरेक्शन मिळेना. ठीक आहे, आता इथे मला अभ्यास का करायचा असते तर यासाठी. हा, इंटेन्शन पैसा मिळवणं हे पण पाहिजे, नाहीतर उगाच करण्यात काय अर्थ नाही ना. पैसा भरपूर आहे, फ्युचर आहे. स्पेसएक्सच्या एका आता म्हणजे ह्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका इंजिनियरला मिनिमम 5 लाख पर मंथ सॅलरी, आपल्या इंडियन करन्सी मध्ये बोलायचं झालं तर. ठीक आहे, 5 लाखापेक्षा जास्त आहे मिनिमम. ठीक आहे, जायला आणि असलं काम करायला मिळतं तुम्हाला तिथं. ऍडव्हान्स कंट्रोल सिस्टम्स स्टडी असतो तिथे. AI, रोबोटिक्स मध्ये तर सगळं कंट्रोल सिस्टमच आहे. विदाउट प्रॉपर नॉलेज ऑफ कंट्रोल सिस्टम यू कॅनॉट एबल टू एक्सेल इन रोबोटिक्स. ठीक आहे, रोबोटिक्स मध्ये तुम्हाला काही काम करता येत नाही असं. तर ह्या गोष्टी करायची मग सुरुवात आज. ओके, बघा आता आपण जे कंट्रोल सिस्टम शिकणार आहे, ठीक आहे, त्यामध्ये काय बघा बेसिक बेसिक गोष्टी असतात त्याच्यात. हा, बेसिक बेसिक गोष्टी असतात म्हणजे काय, त्याला इनपुट हा प्लांट आहे आणि आउटपुट, इनपुट आणि आउटपुट. तर बरेच जण म्हणतात मग आम्हाला तेच शिकवा. हा, त्याच्या आधी हे कळायला पाहिजे. डायरेक्ट ते कळत नाही, समजलं. तुम्हाला डायरेक्ट ट्रक चालवायला दिला नाही येत, पहिल्या 3 चाकी सायकलच चालवायला लागते लहानपणी, नंतर सायकल चालवायला लागते 2 चाकी जरा मोठेपणी, मग गाडी शिकायला लागते 2 व्हीलर, मग 4 व्हीलर, मग ट्रक, मग विमान, हो की नाही. जर तिथपर्यंत जायचं ध्येय असेल तर बिगिन विथ द बिगिनिंग, स्टार्टिंग पासून सुरुवात करायला लागते, बेसिक्स पासून. तर इनपुट असा आहे, त्याचा प्लांट आहे, प्लांट काय करणार आहे, त्या गोष्टी प्रोसेस करणार आहे, आणि आउटपुट. आता या काय असतात बघा, आपण ज्यावेळी हे शिकतो तर त्याचा ह्याच्यामध्ये एक पार्ट असतो की आता जे आपण शिकायला लागलोय हा मॅथमॅटिकल अप्रोच आहे, अनालिटिकल अप्रोच आहे जे आपण शिकणार आहे ते. ओके, मग याच्यात पहिला आपल्याला माहित पाहिजे की ज्या आपण शिकतोय त्या सिस्टम्स, इलेक्ट्रिकल सिस्टम्स फॉर एक्झाम्पल, त्या कशा ह्या प्लांट मध्ये या सिस्टम्स मध्ये कन्वर्ट करतो. ओके, म्हणजे बघा मी काय बोललो आता त्याला मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो, इलॅबोरेट करायचा प्रयत्न करतो. प्लांट आहे, या प्लांटचा स्टडी आहे, आणि ह्या प्लांटचा जो स्टडी करतो आपण तो आउटपुट आणि इनपुटच्या भाषेत करतो. ठीक आहे, आउटपुट आणि इनपुटच्या भाषेत करतो की मी इनपुट काय दिले आणि मला आउटपुट काय पाहिजे, तर ह्या दोघांचा स्टडी हा याच्यामध्ये आपल्याला करायचा. मग या प्लांटला मॉडेल कसं करतो आपण, तर मॅथमॅटिक्सच्या फॉर्म मध्ये, अनालिटिकल पार्ट आहे याचा कम्प्लिटली, तर मॅथमॅटिक्स मध्ये मॉडेल करतो. तर मॅथमॅटिक्स मध्ये याला मॉडेल करताना आपण काय म्हणतो, याला ट्रान्सफर फंक्शन. ठीक आहे, इनपुटला आउटपुट पर्यंत नेताना काय काय ट्रान्सफर होणार आहेत गोष्टी, कसं कसं ट्रान्सफर करणार आहे एखादं फंक्शन, कसं इनपुटला आउटपुट पर्यंत ट्रान्सफर करणार आहे, काय काय मॉडिफिकेशन करून ट्रान्सफर करणार आहे, याचा स्टडी असतो याच्यात. ओके, मग बघा एकदम बेसिक इलेक्ट्रिकल लेवलचं आपलं एक्झाम्पल घेऊ. समजा अशी एखादी सिस्टम आहे, बरोबर. हा काय R 1 ओहम, हा काय C 1 फॅरेड, हे एक्झाम्पल घेतले. इथे इनपुट आहे,
इथं आउटपुट आहे. इनपुट काय दिलं तुम्ही? व्होल्टेज दिलं. इनपुट काय दिलं तुम्ही? व्होल्टेज दिलं, व्ही आय ऑफ टी. आउटपुट काय दिलं? व्ही झिरो ऑफ टी. व्ही झिरो ऑफ टी. ठीक आहे. मग बघा ह्याच्यात मी केव्हीएल लावला. सांगा, इथे जर प्लस मायनस घेतलं मी, मायनस व्ही आय ऑफ टी प्लस इथला करंट आहे आय ऑफ टी. आय ऑफ टी करंट आहे. मग काय लिहिणार मी? आर इंटू आय ऑफ टी प्लस इथलं आय ऑफ टी इंटू एक्स सी. बरोबर. मग एक्स सी बघा इज इक्वल टू 0. मग मायनस व्ही आय ऑफ टी प्लस आर आय ऑफ टी प्लस 1/t. एक्स ची व्हॅल्यू काय असते? 1/j ओमेगा सी. 1/j ओमेगा सी इज इक्वल टू 0. हे असे आले सिस्टम. आता बघा थोडस तुम्ही रिअरेंज केलं या इक्वेशनला. थोडस तुम्ही हे रिअरेंज केलं तर बघा आर आय ऑफ टी प्लस आय ऑफ टी डिवायडेड बाय जे ओमेगा सी इज इक्वल टू व्ही आय ऑफ टी. व्ही आय ऑफ टी. आता हे व्ही आय ऑफ टी झालं. मग व्ही झिरो ऑफ टी काय लिहिणार तुम्ही? व्ही झिरो ऑफ टी आउटपुट काय असणार बघा? आय ऑफ टी इंटू इथलं आय ऑफ टी इंटू इथलं याचा इम्पिडन्स म्हणजे जे ओमेगा सी. ओके. मग व्ही झिरो ऑफ टी डिवायडेड बाय व्ही आय ऑफ टी इज इक्वल टू काय आलं सांगा? व्ही झिरो ऑफ टी बाय व्ही ऑफ टी. व्ही झिरो ऑफ टी आउटपुट काय आहे? आय ऑफ टी डिवायडेड बाय जे ओमेगा सी डिवायडेड बाय आय ऑफ टी आर प्लस 1/j ओमेगा सी. आय ऑफ टी कॅन्सल झालं. आय ऑफ टी कॅन्सल झालं. आणि हे इक्वेशन काय आलं? 1/j ओमेगा सी आर प्लस 1/j ओमेगा सी. आता हे काय जे ओमेगा? कुठला नंबर आहे हा? कॉम्प्लेक्स नंबर आहे. इमॅजिनरी पार्ट आहे ना त्याच्यात. जे आहे ते जे कॉम्प्लेक्स आहे. आता तुम्ही व्ही झिरो आउटपुट अपॉन इनपुट आउटपुट अपॉन इनपुट काय असते? हे आउटपुट अपॉन इनपुट म्हणजे गेन असतो एक प्रकार, सिस्टम गेन. ठीक आहे. आणि त्याचं इक्वेशन हे आलं. आता हे झालं ना अवघड. कसं सॉल्व्ह करायचं? ओके. मग इथं कुणाची एंट्री झाली? आता असे कॉम्प्लिकेटेड सिस्टम्स आहे बघा. हे तुम्हाला शिकायचं आहे. तुमचा मेन पार्ट काय आहे? तुम्हाला सिस्टम शिकायचे. सिस्टम म्हणजे आउटपुट बाय इनपुट. हे सिस्टम आहे. सिस्टम रिलेटेड स्टडी करायचा तुम्हाला की आउटपुट काय येणार, इनपुट काय असणार आहे आणि याच्यातनं मला कशा पद्धतीनं सिस्टम माझे ऑपरेट व्हायला पाहिजे. सिस्टम फंक्शन शिकायचं तुम्हाला. हे असं काय तर आलं, स्टक झालो आपण. अवघड आहे हे शिकणं. मग इथे एंट्री झाली कोणाची? लॅपलासची. लॅपलासची एंट्री झाली. आपलं दुसरं कुलदैवत कुठलं? लॅपलास. ठीक आहे. यांना पाया पडायचं. बाकीच्यांना पाया पडलं नाही तर चालतंय. ठीक आहे.
हे जर कोपले तर मग अवघड आहे, पासच होत नाही, करिअर स्टॉप. ह्यांना खुश ठेवायचं. ह्यांना खुश कसं ठेवायचं? रोज रोज उघडायचं, पाया पडायचं, रोज रोज अभ्यास करायचा त्यांचा. नाहीतर नुसतंच फोटो घेऊन पाया पडाल घरात, तसं नाही होत. त्यांना खुश कसं करायचं? त्यांनी दिलेलं वाचायचं रोज. ओके. मग त्यांनी काय दिलं? त्यांनी हे त्याचे नियम दिलेत. तर असे सिस्टम्स आल्या तर त्यांनी हे नियम दिलेत. तुम्ही जर असं जर आला इथं थांबला तर त्याचं कन्व्हर्जन असं करायचं. ओके, हे त्यांचे नियम आहेत. म्हणजे त्यांनी काय दिलं? आपण इथं येऊन स्टक झालो, थांबलो, ते म्हणले मै हूं ना, तुम्ही आमच्याकडे या, आमच्या पक्षात या. मग पक्षाचे काय तर रूल आहेत त्यांच्या, हे रूल आहेत, हे रूल स्टडी करायचे आपण. पण ठीक आहे, त्याच्या आधी जायच्या आधी काय असते? लॅपलास काय सांगतो बघा. लॅपलासनी सांगितलं तुम्ही लय लोड घेऊ नका, जिथं जिथं जे ओमेगा आहे ना तिथं एस टाका, तिथं तिथं एस लिहा आणि तुम्ही आमच्या पक्षात या. जिथं जिथं जे ओमेगा आहे तिथं तुम्ही एस लिहा. हे काय आता टी आहे ना, टी आहे म्हणजे टाइम डोमेन मध्ये. आपण टाइम डोमेन मधनं ते म्हणतात की तुम्ही लॅपलास डोमेन मध्ये या, आमच्या पक्षात या. तिथं आल्यानंतर खरं आमचे काहीतरी नियम आहेत, ते नियम पाळायचे आणि नियम पाळून यायचं. असं डायरेक्ट तोंडवर करून यायचं नाही. समजलं? वी हॅव सम रूल्स अँड रेग्युलेशन्स. मग ते जे ओमेगाला तिने काय म्हणलं? रूल काय? जे ओमेगाला एस म्हणायचं. समजलं? मग ते टाकलं, जे ओमेगाला एस लिहिलं, टीच्या जागी एस लिहिलं. बघा, व्ही ऑफ एस, व्ही झिरो ऑफ एस, व्ही आय ऑफ एस इज इक्वल टू 1 एस सी आर प्लस 1 एस सी. आर प्लस 1 एस सी. त्यांना आत मल्टिप्लाय केलं, त्यांना आत मल्टिप्लाय केलं. कसं केलं सांगा? व्ही झिरो ऑफ एस, व्ही आय ऑफ एस इज इक्वल टू, त्यांना आज जर त्यांना आज जर मल्टिप्लाय केलं. चला बरं, त्याच्या आधी हे पाठीमागचं गणित होतं. हा, इथलंच आहे, इथंच आहे. आर आणि सी ची व्हॅल्यू बघा काय घेतल्यात मी, घेतल्यात काय तर व्हॅल्यू 1 घेतल्यात आर आणि सी ची व्हॅल्यू. मग काय आलं ते? 1 एस, 1 प्लस 1 एस, 1 एस. मग एस न जर मल्टिप्लाय केला 1 एस प्लस 1, सोडवा आता. व्ही झिरो ऑफ एस डिवायडेड बाय व्ही आय ऑफ एस. लॅपलासनं आपल्याला एवढं काम हलकं करून दिलं ना. आता हे कसं भारी वाटतं इक्वेशन, बघ नाही? एक व्हेरिएबल कॉन्स्टंट 1 इथं कसं वाटतं? हे घाम फुटतोय की नाही जरा? बरं, किरकोळ आहे. अजून लॅपलासनं बऱ्याच गोष्टी सांगितल्या, ठीक आहे. त्यांना अजून सांगितलं पुढे, हे तर ठीक आहे, किरकोळ आहे. हे त्यांना अजून सांगितलं तुम्ही इंटिग्रेशन जिथं आलं तिथं 1 एस घ्या, जिथं डेरिव्हेटिव्ह आलं तिथं एस घ्या. हे त्याचे नियम आहेत पुढं लॅपलासचे. मग तर अजून सोपं झालं. इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह म्हणलं की घाम फुटत होता आम्हाला पहिला. तो म्हणला फक्त एवढंच घ्या आणि जसं तुम्ही मॅथचे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करताय तसं सॉल्व्ह करा, जरा मॅथमॅटिकल अनालिसिस करा त्याचं आन्सर. समजलं का? आता तुम्ही इथं पोहोचला. आता एवढं त्यानं सोपं करून दिले ह्या इक्वेशनला. पुढं काय करायचं? बघा, कुठपर्यंत आला तुम्ही? इथपर्यंत आला. हा, तुम्ही कुठपर्यंत आला? व्ही झिरो ऑफ एस डिवायडेड बाय व्ही आय ऑफ एस इज इक्वल टू 1 एस प्लस 1. कुठं आहे एस प्लस 1? कुठे दिसतंय एस प्लस 1?
हा एस स्क्वेअरला गेला तुम्ही, का इथं दिसतंय. ठीक आहे, आपण इथं पोहोचलो. हे झालं तुमचं एफ ऑफ एस. याच्यात जर इथं मायनस ए असेल तर इथं प्लस ए येते, जर इथं प्लस ए असेल तर इथं मायनस येणार. लॅपलासचेच नियम आहेत, त्यांना त्याचे रूल्स म्हणजे तेवढा एकच रूल सांगितला नाही त्यांना. क्रिकेट खेळायला गेला ग्राउंडवर भरपूर असतात ना नियम, एकच असतो फक्त बॉलनं बॅट मारायचा, बॉलनं बॅट मारायचा, बोंबा बॅटनं बॉल मारायचा. ठीक आहे, समजलं. एकच रूल आहे का? नाही, भरपूर रूल आहेत तिथं. तसे भरपूर रूल आहेत, ते वन बाय वन स्टडी करायचे आपण, त्याच्याशिवाय पुढे जाता येत नाही. नियम नाही पाळले तर चिडतोय तो. ठीक आहे, कोण? लॅपलास. मग सांगा काय ते, ह्याला जर समजा मी टाइम डोमेन मध्ये शिफ्ट करायचं म्हणलं, हे एफ ऑफ एस आहे, तर एफ ऑफ टी किंवा एफ ऑफ टी किंवा व्ही आय ऑफ व्ही ऑफ टी डिवायडेड बाय व्ही आय ऑफ टी, हे काय आहे ना टाइम डोमेन मध्ये ई रेस टू मायनस टी, कारण ए ची व्हॅल्यू 1 आहे, इथं ए ची व्हॅल्यू 1 आहे. संपलं. ई रेस टू मायनस टी काय आलं बघा, ई रेस टू मायनस टी ला जर तुम्ही प्लॉट केलं कसं येतंय, समजा टी वाढायला आलाय, इथं टी आहे, इथं 0 आहे, ई रेस टू 0 म्हणजे 1. जसं ई रेस टू मायनस टी त्याची व्हॅल्यू वाढत जाणार, त्यावेळी ग्राफ असा येणार आहे खाली, ग्राफ असा होणार. सिस्टमचं फंक्शन म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही अशा सिस्टमला बघा, हा जर तुम्ही इथं व्होल्टेज दिलं तर आउटपुट कसं येणार आहे, तर असं येणार आहे. ओके, म्हणजे समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल, आता हे सिस्टम फंक्शन आलं ना, असं सिस्टम फंक्शन आलं. फॉर एक्झाम्पल समजा आउटपुट काढायचं आहे तुम्हाला, आणि ई रेस टू मायनस टी आलं इंटू साइन टी, जर इनपुट असेल साइन टी, इनपुट सायनसॉइडल फंक्शन दिलं, इनपुट सायनसॉइडल फंक्शन दिलं, ही वेव कशी येणार, यांना याला मल्टिप्लाय झाले साइन टी, काय येणार ती बघा, ही वेव आणि ही जी वेव आहे या दोघांचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन कसं येते बघा, एक अशी वेव आहे. आता बघा थोडेसे तुम्हाला रफली सांगतोय बरं का, असे वेव फॉर्म आहेत, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करायचंय. आता ज्यावेळी वेव फॉर्मचं मल्टिप्लिकेशन करायला लागतं ना, त्यावेळी जन्म होतोय कन्व्होल्युशनचा, कन्व्होल्युशन थेरम. ठीक आहे, कन्व्होल्युशन काय येतंय तर ते इथं स्टक झालो आपण, दोन वेव फॉर्मचं मल्टिप्लिकेशन करायचंय. ठीक आहे, म्हणजे हे इनपुट आहे, हे सिस्टम फंक्शन आहे, जर हे इनपुट मला सिस्टमवर टाकलं, सिस्टमला दिलं तर सिस्टम कशी येणार, तर त्याचा स्टडी असतोय. पण जाऊ दे, कन्व्होल्युशन आपण ज्यावेळी स्टडी करू त्यावेळी करू, पण आत्तापुरतं हे समजून घ्या, जर हे इनपुट असेल आणि ही सिस्टम अशी असेल तर काय करणार आहे, असं येणार, हे आहे आणि हे मर्ज झालं बघा, दोन्ही असं, हे आउटपुट येणार तुमचं. समजलं का, तुम्ही जर सायनसॉइडल इनपुट दिलं आणि तिथं तुमचा सिस्टम मध्ये जर हा रेजिस्टर आणि कॅपॅसिटर असेल, रेजिस्टर आणि कॅपॅसिटर असेल तर तुम्ही हे एक्सपेक्ट करायचं आउटपुट. हे ऍक्च्युली हे खाली गेलो आपण, थांबा जरा, जरा अजून क्लिअरली जर दाखवायचं म्हणलं, खाली नाही ना, ते खाली नाही ना, खाली कसं गेलो,
हे असं हे आलं. समजलं? कळालं? हा स्टडी असतोय. हा स्टडी केवढा केला फास्ट आपण, आता बोलता बोलता झालं आपले. म्हणून हे शिकायचं. जर हे तुम्हाला प्रॅक्टिकलीच करायचं म्हटलं, आणा बाजारातनं रेजिस्टर आणा, कॅपॅसिटर आणा, व्होल्टेज सोर्स आणा, सायनुसॉइडल व्होल्टेज सोर्स आणा, आउटपुट चेक करायला ऑसिलोस्कोप आणा, करा. 60,000 घेऊन यायचे 50-60,000 घरात. मग हे कागदावर केलेलं बेटर का ते नाही मला प्रॅक्टिकल शिकायचं, प्रॅक्टिकलीच करा. करा प्रॅक्टिकल, पैसे जास्त असतील करा. आता तुमच्याकडे जास्त आहेत आणि तुम्ही लेस प्रॅक्टिकल अशी करायला लागलं तर 4 आण्याचा कागद गेलेला बरा का 40,000 एखादी इक्विपमेंट प्रत्येक वेळेला गेलेलं बरं. चुकलं की कागद फाडता येतो ना, तिथं चुकलं तर जाळण धूर. ओके, बट 40,000 तुम्हाला वाटत असेल, काय काय वाटत असेल 40,000 किरकोळ आहे सर आमच्यासाठी. तुम्ही म्हणा समजा एखाद्या कंपनी जॉबला गेला आणि तिथे 4 कोटीची सिस्टम आहे, 4 कोटी, तुम्हाला पगार 40,000 आणि 4 कोटीची सिस्टम. आणि जर तुम्ही म्हणला प्रॅक्टिकलच करून बघणार पहिला, मी मॅथ्स शिकलोच नाही, मी आवडतच नाही आपल्याला, नकोच, काय होईल त्यावेळी? तो मालक 4 कोटीवाला सोडेल का तुम्हाला घरला? जर काय असं झालं सोडेल का? पत्र्याचं शेड कंपनीत मारून देईल तुम्हाला, इथंच राहायचं. समजलं का? आणि ते ट्रेकिंगला बिकिंगला गेल्यावरती लोक ती पिशवी घेतात ना ते झोपायला, स्लीपिंग बॅग, तसलं देणार ते तुम्हाला, बेड बी देणार नाही तुम्हाला. त्यातनं मी पैसे वसूल करणार ना. ते म्हणणार फक्त जिवंत राहा बाबा, पण मला 4 कोटी माझे पाहिजेत, त्याशिवाय सोडणार नाही. समजलं का? म्हणून हे मॅथ्स शिकायचं असते, हे मॅथ्सचे फायदे. बसल्या बसल्या सिस्टमचा स्टडी होतो. तुम्ही विचार करा आता थोडस, इथं बघा करंट जास्त आलाय, T इज इक्वल टू 0. कॅपॅसिटर ट्रान्झिएंट मध्ये काय असतंय? ओपन सर्किट, शॉर्ट सर्किट. ट्रान्झिएंट मध्ये शॉर्ट सर्किट, शॉर्ट सर्किट म्हणजे करंट जास्त फ्लो होणार ना. गेला का करंट जास्त? जसं आपण स्टेडी स्टेट मध्ये जाऊ, कॅपॅसिटर ओपन, कॅपॅसिटर ओपन म्हणजे बघा. हा हा हा, समजलं का? हे असं थोडस येणार पुढं. जे आपण शिकलेलं चुकीचं आहे काय? नाही. पण ज्यावेळी अशा मल्टिपल सिस्टम्स, मल्टिपल वेव्हफॉर्म ज्यावेळी एकत्र येतात, एकमेकांवर खेळतात, त्या सुपर इम्पोज होत आहेत, त्याचं स्टडी, ते स्टडी प्रॅक्टिकली करणं थोडस कॉस्टली असते ते. म्हणून हे मॅथमॅटिक्स इथं आपल्याला काम करते, मॅथमॅटिक्स हेल्प करते की तुम्ही सिस्टम ऑन करायच्या आधी पहिला कागदावर सगळं बघा करून. कागदावर जर सिस्टम ओके येत असेल, स्टँड होत असेल तर ठीक. आता हे काय शिकवतंय आपल्याला, हे सिस्टम काय शिकवतात? तुम्ही स्विच ऑन केल्या कागदावर सांगते बरं काही. आता हा पिक काढता येतो आपल्याला, मॅथमॅटिकली काढता येतो तो. तर तो जर तुम्ही काढला, तुम्हाला कळेल स्विच ऑन केल्या किती व्होल्टेज जाते. तुम्हाला इन्सुलेशन डिझाईन करायला गरजेचं ठरलं. तुम्ही तुमची कंट्रोल सिस्टम डिझाईन करताना त्याला इन्सुलेशन काय देणार, वायर किती थिकनेसची वापरणार, इन्सुलेशन कोणत्या मटेरियलचं वापरणार, हा स्टडी असतोय. हे सगळं करून मग तुम्ही सिस्टम तयार केली आणि ती ऑन केली तर ती स्टँड होणार आहे. समजलं का? ठीक आहे. तर हे बेसिक होतं, अशी कंट्रोल सिस्टम शिकायचं आहे, म्हणून शिकायचं आहे आपल्याला. हे या गोष्टी इम्पॉर्टन्स आहे याचा. ओके, बाकी आता पाठ पुढच्या लेक्चरला बघू, इथं थांबूया.